करायला विसरलो होतो. तर हे गाईज वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर आज भाऊंची गाडी बंद पडली होती, तर ते तुम्ही व्लॉगच्या पुढे बघालच. मग थोडस चालत गेला असतं झाली असती ना, आम्हाला एवढ्या लांब याची गरज नसती पडली. का रे भाई? सुचलं नव्हतं एवढा मोठा झाला आणि सुचलं नाही त्याला. 1 तास तिथं बसण्यापेक्षा घरी मस्त बसलो होतो आम्ही शांत घेऊन. आता कळतंय की सोनू भाऊची गाडी बंद पडली महिंद्रा कंपनी. तर आता आम्ही चाललोय महिंद्रा कंपनी. फुल ऑन जोरात गाडी चालू राहिला. काकू तुम्ही बघू शकता. तर तुम्ही मॅच चालू आहे. आम्हाला कंपनी कुठे हे माहित नाही, पण आम्ही त्याला घ्यायला चाललोय. ये कोणत्या रस्त्याने नेतोय काय माहिती भाई. हा नुसती धूळ या रस्त्याला, नुसती धूळ. इतकी धूळ आहे. स्वतः मात्र हेल्मेट घालून बसलाय, माझ्याकडं काहीच नाही, तरी घेऊन फिरून राहिला मला. आणि अजिबात हळू गाडी चालवत नाही काकू, लक्षात ठेवा. तर बघून घ्या, गाडी झिरो दिसत असलं तरी एकदम जोरात गाडी चालली. आपल्याला सोनू भाऊ भेटले होते, पण त्यांची गाडी जास्तच लेवलला खराब आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता मेकॅनिक शोधायची गरज आहे. मेकॅनिक म्हणजे इकडं कुठेतरी सरळ आहे म्हणे कुठेतरी, तर त्याला घेऊन येऊ. आता बघू गाडीचा काय. इथं आम्हाला मेकॅनिक भेटलेले आहे. आता ते सोबत येत आहे आपल्या. बघू गाडी रिपेअर होते का, म्हणजे व्हायला तर पाहिजेच होती का, काय व्हायलाच पाहिजे ती गाडी रिपेअर. त्यांचे अवजार बिवजार घेऊ राहिले फुल. आपल्या गाडीतलं पेट्रोल संपला. काय बात कर. आमची पण गाडी बंद पडणार आहे काहीच. काय बसून राहायचं ना तर गाडी खराब. गाडी रिपेअर झाली, गाडी गेली गॅरेजवरती आणि आधी कुठेतरी बाहेर गेला. आता मी तर एकटाच त्याची वाट बघतोय कधी येतो तो. गाडी झाली रिपेअर, तो पा तिकडं चाललाय. गाडी रिपेअर झाली, आता घरी जाऊ आपण. आपल्याला पिक्चर पाहायला जायचं होतं आज, पण काय आता वाटत नाही जाता येत. आता उद्या तर नाही, परवा जाऊ. झाली मग गाडीने झाली. पार्किंग दाखवतो ही बा. रस्त्याच्या मधोमध डायरेक्ट सेंटरला पार्किंग केलेली आहे साहेबांनी. आणि आता पार्किंग पाहिली का कुठे आहे? हे अशी पार्किंग राहिली. काकू बसले होते आपले. काकू डायरेक्ट फोन पाहून राहिले. रस्त्याच्या मधोमध काकूने गाडी हलवली का? काकूंनी अजून पण गाडीने हलवली हो. ही तू 4 व्हीलर वाला दुसऱ्या साईडने गाडी काढतोय तरी काकूंनी गाडीने हलवली. अरे बाप. नो कमेंट्स. नाही नो कमेंट्स. ऑल द बेस्ट. सॉरी. फ्युचर वाईट आहे इंडियाचं. संध्याकाळ झाली, एकदम भूक लागली होती म्हणून यांनी आमच्यासाठी हे आणलंय. थँक्यू. कचोरी. थँक्यू. दुकानात बसून खाऊ राहिलो. थँक्यू म्हणायची गरज नाहीये. तुला थँक्यू पण कोण म्हणत? सगळे इथं व्लॉग बघताय आपला, व्लॉग एन्जॉय करताय. हॅलो. तुम्ही पण बघा टीव्हीवर. शोलेतला ठाकूर आलेला आहे इथं. ठाकूर आता बीटीएस चालतो. बाय बीटीएस माझ्या 1 ऍक्शन. हा बरोबर आहे का दीदी? आपण एडिटरला सोडायला चाललो आता. लय कलकल यायची, घ्यायला या, सोडवायला जा. रोजचे नाटक आहे सोडवायला जायचं. काय विषय आता, पण काय आता एडिटर आहे आपला, करावं लागतं. ब्लॉग बघायचे तुम्हाला पण नाही का. तर आता त्याला सोडतो, म्हणजे अर्धा रस्ता तर सोडून देईल. जायचं तर जाईल, नाही तर काय करेल. आपल्याला काय करायचं अजिबात नाही हो. अरे सो आजच्या व्लॉग पुरतं एवढंच. जर तुम्ही आत्तापर्यंत बघितलं असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत दिस इज प्रणव सायनिंग ऑफ.